बातमी आहे नारायणगाव येथून। उत्तर पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच एखाद्या गृहनिर्माण सहकारी संस्थेची संपूर्ण संचालक मंडळाची जबाबदारी येथील महिलांनी आपल्या खांद्यावर घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे। यामुळे किचकट, अवघड आणि गृहनिर्माण सोसायटीच्या वेगवेगळ्या समस्या, कटकटी किंवा महत्त्वाची कामे करण्याची जबाबदारी जणू काही या गृहनिर्माण सोसायटीमध्ये महिला राज निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे। गोकुळधाम सहकारी सोसायटीचे सर्व सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सोसायटीच्या कोनशिला म्हणण्यापेक्षा आम्ही थोडंसं वेगळं नाव त्याला देऊ इच्छितो। शिलान्यास म्हणायला काही हरकत नाही आहे। तर अशा प्रकारचा एक छोटासा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे, ज्यामध्ये आम्हाला अभिमानाने किंवा गर्वाने सांगावंसं वाटतं की आमची सोसायटी कदाचित या तालुक्यामध्ये पहिलीच असावी की ज्यामध्ये सर्व कार्यकारी मंडळ जे आहे ते सर्व महिलांचं आहे, ज्याच्यामध्ये या सोसायटीच्या अध्यक्ष म्हणून मुळजकर मॅडम, त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून मुळजकर मॅडम आणि खजिनदार म्हणून भंडारी मॅडम, तसंच इतर सर्व सभासद किंवा संचालिका या सोसायटीमध्ये आहे। आम्हाला हे दाखवून द्यायचं आहे की आम्ही वर्गामध्ये जी समानता शिकवतोय, स्त्री पुरुष समानता, ती आमच्या व्यवहारात कितपत आहे। स्त्री पुरुष समानता सर्वत्र यायला हवी हे ऐकायला बोलायला बरं वाटतं, परंतु प्रत्यक्ष काम करताना समाजातील महत्त्वाच्या घटनांची व गोष्टींची जबाबदारी ज्यावेळी महिलांकडे येते तेव्हा नक्कीच काहीतरी वेगळं घडेल अशी उत्कंठा लागून राहते। नेमका या गोकुळधाम सोसायटीमध्ये कशा प्रकारे महिलांनी हा कारभार आपल्या खांद्यावर घेतला आहे याविषयी जाणून घेतला आहे आमचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात एक वेगळी बातमी। गोकुळधाम महिला गृहरचना सोसायटी म्हणजे ज्या महिलांच्या ह्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये त्यांच्याच खांद्याला खांदा लावून ही पुरुष मंडळी आहेत, ही त्यांना सपोर्टिव्ह भूमिका त्यांची आहे। माझ्यासोबत आहेत सर। काय सांगाल सर, नेमकी तुम्ही महिलांच्या खांद्यावर ही जबाबदारी दिलेली आहे, तर महत्त्वाची जबाबदारी आहे। सोसायटी सांभाळणं म्हणजे ते तेवढं सोपं नाही आहे, काय आपली भूमिका नाही? ही सोसायटी जी फॉर्म झाली ती 4 वर्षापासून पुरुषांच्या हातात होती। जरी ती फॉर्म नव्हती झाली, ऑफिशियली कागदोपत्री नव्हती, पण त्याच्या अगोदर आमचे म्हणजे आम्ही सगळ्यांनी मानून हे केलेले माजी अध्यक्ष आदेश भाऊ ड्युटे, त्यांच्या थ्रू हे सगळं काही चालत होतं कार्यभार। पण त्याच्यानंतर आम्ही सगळ्या पुरुषांनी असं ठरवलं की बाबा हा जो सगळा काही गाडा आहे हा जर आपण महिला मंडळाकडे जर दिला तर तो एकदम सुव्यवस्थित चालेल। आणि त्यातले त्यात आणखीन म्हणजे सोने पे सुहागा असं आपण म्हणतो तसं त्यांच्या ज्या काय आता विद्यमान अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट सुनीता चास्कर मॅडम व उपाध्यक्ष, मी सर्वांचे नामोल्लेख नाही घेत आत्ताच, यांचं स्वागत खरं तर आपल्याला करायचं आहे। आणि यांच्या सगळ्यांवरती सगळ्या पूर्ण पुरुष वर्गाने विश्वास दाखवून सगळ्यांनी एक ठामपणे निर्णय घेतला की पुढची काही वर्ष आम्ही काय करू, तुमच्या हातात कारभार देऊ आणि तो तुम्हाला काय करायचा आहे, चालवायचा आहे। त्याच्यामध्ये सर्व पुरुष वर्गाचेही मी मनापासून आभार मानतो की त्यांनी सगळ्यांनी याच्या महिला वर्गावरती काय केलेला आहे, विश्वास दाखवला आहे। आणि पूर्ण समस्त गोकुळधाम जे काही रहिवासी यांचे मी मनापासून आभार मानतो। या सोसायटीच्या उपाध्यक्ष आहेत रश्मी मुळजकर मॅडम, काय सांगाल या सोसायटीबाबत? सर्वप्रथम मी गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देते। मी रश्मी मुळजकर PCC सायन्स अकॅडमीची संचालिका आहे। पण पहिल्यांदा मला इथे एवढी मोठी जबाबदारी दिली, मी उपाध्यक्ष म्हणून इथे सगळ्यांनी मला पाठिंबा दिला। आणि विशेष म्हणजे आमचं असं ठरलं की सगळ्या महिला मिळून या 2022-23 मध्ये काहीतरी वेगळं करून दाखवायचं आणि एक समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करायचं हे ठरवलेलं आहे। आता त्या दिशेने आम्ही जाऊ। आता माझ्यासोबत आहे वेदिका माथेले, तिला देखील आपल्या भावना व्यक्त करायच्यात। काय सांगशील वेदिका? जुन्नर तालुक्यातील पहिली सोसायटी आहे की इथं संचालिका आणि अध्यक्ष उपाध्यक्षिका महिला आहेत। खूप आनंद होतो इथं। आम्ही सगळ्या मुली एकत्र खेळतो, सगळं चांगलं आहे। शेजारी पण चांगले आहेत, सगळ्या काकू काका सगळे चांगले आहेत। माझ्यासोबत आहे एक छोटीशी कन्या आयुष्का नितीन खताळ, तिच्याही मनात भावना आहेत, काय बोलायचं या सोसायटीविषयी। नेमकं बाळा काय सांगशील, तू कशा पद्धतीने या सोसायटीमध्ये वाढतेस, काय खेळ खेळतेस, सगळे शेजारी तुला कसे जीव लावतात, काय सांगशील?
माझे नाव आयुष कानितिंग खताळ. सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मला हे सांगण्यात खूप आनंद होतो की पूर्ण जुन्नर तालुक्यात ही पहिली सोसायटी गोकुळधाम सोसायटी, इथे सर्व संचालिका, अध्यक्ष, उपाध्यक्ष ह्या महिला आहेत आणि मला हे खूप सांगताना खूप आनंद होतो. आणि शेजारी वगैरे खूप चांगले आहे, इथे सगळे खूप चांगले राहतात आणि आनंद वाटतो इथे राहताना. माझ्यासोबत आहेत डॉक्टर काचळे यांच्या आई. काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना आज गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी सर्वांना देते. आणि माझ्या या सोसायटीतल्या सर्व तरुण भगिनी ह्या माझ्या मुलीच आहेत असं समजते आणि सर्व पुरुषांनी त्यांच्यावर इतक्या विश्वासाने हा कारभार टाकला आहे, त्याचा आम्हाला खूप आनंद होतो. प्रत्येक कार्यक्रम आम्ही बाहेरच साजरा करतो, कोणाचे बड्डे असतील, ॲनिव्हर्सरी असेल, काही असो. अगदी प्रथम मला आणि खताळ आजींना पहिला मान औक्षण करायला दिला जातो आणि खरोखर खूप प्रेमाने सगळ्या एकमेकीबरोबर वागतात, मिटिंगा चालतात आणि त्या कारभार अगदी खूप चांगल्या तऱ्हेने पार पाडतील अशी मी इच्छा व्यक्त करते. आपण आहोत नारायणगावमध्ये आणि नारायणगावमध्ये आपण पाहू शकता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या सर्व महिला भगिनी या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. त्याचं एकमेव कारण असं आहे की ही जी सोसायटी आपण पाहतो, हे जे रो हाऊस पाहतो, या रो हाऊसची सगळी जबाबदारी ह्या सर्व महिला ह्या प्रमुख घेणार आहेत. याचं कारण असं आहे की सर्वत्र आपण म्हणतो की शाळेत शिकवलं जातं पुरुष स्त्री समानता, आणि त्याचा प्रत्यय नक्कीच आपल्याला या नारायणगावमध्ये या सोसायटीमध्ये आपल्याला जाणवतोय. गोकुळधाम गृहनिर्माण सहकारी सोसायटी ही जुन्नर तालुक्यात बहुधा पहिलीच सोसायटी असेल, गृहनिर्माण सोसायटी असेल की ज्या ठिकाणी महिलांनी अध्यक्षपद, उपाध्यक्षपद, त्याचप्रमाणे बाकीचे जे काही पदं आहेत ती सगळे या महिलांनीच आपल्या खांद्यावर घेतलेली आहेत. नेमकी यामागची भूमिका काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत या सोसायटीच्या गोकुळधाम सोसायटीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुनीता चासकर मॅडम. काय सांगाल मॅडम, याच्यामागची तुमची भूमिका काय? नेमकं सगळं महिला राज आहे काय? पहिल्यांदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि गोकुळधाम सोसायटी ही आमची आता 9 फेब्रुवारीला आम्ही फॉर्मेशन केली आणि त्यानंतर आमच्या सगळ्या जेंट्स, मेन म्हणजे मी त्यांचे आभार मानते की सगळ्या पुरुषांनी ठरवलं की आपण काहीतरी वेगळं, समाजाला काहीतरी प्रबोधन होईन असं वेगळं काहीतरी बाबा महिलांना प्राधान्य देऊया. आणि मग सगळ्या आमच्या जेंट्सनी आणि आम्ही लेडीजनी मिळून ठरवलं की आपण सगळ्या महिलांचंच संचालक बॉडी करूया. आणि विशेष म्हणजे आम्ही सदस्यसुद्धा सगळ्या महिला आहोत. सदस्य जे 16 आहेत ते सुद्धा 16 मेंबर आहेत, 16 महिलाच आहोत आम्ही. आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि मग त्या पद्धतीने आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष असं हे केलं. मी अध्यक्ष आहे. भंडारी, संगीता भंडारी म्हणून ह्या ग्रामीण रुग्णालयात जुन्नरला सचिव आहेत, मुळचकर म्हणून आहेत, त्यांचा इथे क्लासेस हे क्लास घेतात त्या उपाध्यक्ष म्हणून आहेत आणि बाकी सगळे आमची संचालक बॉडी आहे. नक्कीच आपण उपक्रम छान आहे. काय सांगाल नेमकं हेतू काय किंवा यामागची भूमिका? आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्व महिलांचं सबलीकरण झालं असं मी म्हणेन. कारण प्रगतीशील देशांमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरे केले जातात. यामध्ये महिलांनी पुढे यावे, शिक्षण घ्यावे आणि देशालाही पुढे न्यावे अशी त्यांची धारणा असते. तर आमच्या गोकुळधाम सोसायटीतल्या सर्व पुरुष वर्गांनी हेच ध्येय पुढे घेऊन सर्व महिलांना कमिटीवर नेमलं की जेणेकरून आमच्या ही सोसायटीचा चांगल्या प्रकारे विकास होईल आणि सर्वांना ह्याचा खूपच उपयोग होईल. माझ्यासोबत आहेत डॉक्टर केतकी काचळे. काय सांगाल मॅडम, कशा पद्धतीने आपला हा हेतू आहे? सर्वांना प्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सोसायटीतल्या पुरुष वर्गांना पहिलं थँक्यू म्हणते की त्यांनी आमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवला. आणि म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हणतात, पण आमच्या सोसायटीत ते उलट दिसते की प्रत्येक स्त्रीच्या मागे पुरुष हे उभे आहेत आणि त्यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलाय तो आम्ही सार्थ ठरवू. ही जी गोकुळधाम सोसायटी आहे खरंच गोकुळासारखी आहे. आमच्या सोसायटीने सुखही पाहिले, दुःखही पाहिले. पहिल्यांदा मी डॉक्टर विजय भोंगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. कारण त्यावेळी आमच्या सोसायटी म्हणजे सुखात पण आणि दुःखात पण सगळे आम्ही एकत्र जमा होतो आणि सगळे एकदम एकोप्याने राहतो. हे माझ्यासाठी फार, माझी ही फॅमिली आहे असं मी म्हणेल. आणि ही माझी फॅमिली खूप चांगली आहे, गोकुळासारखीच आहे असं मी सांगेन. हीच नावाप्रमाणे गोकुळधाम ही सोसायटी आहे आणि गुण्यागोविंदाने हे सर्व सदस्य राहतात. आणि कोणाचाही मुलगा असेल, कोणाचाही बाळ असेल, त्याला तेवढ्याच मायाने हे सर्वजण कुटुंबीय आपापल्या पद्धतीने त्यांच्यावर प्रेम करतात, संस्कार करतात. हीच यामागची भूमिका खरी तर असावी. कॅमेरामन किशोरसह मी किरण वासगे, आपला आवाज.